गुड मॉर्निंग स्टुडंट. आपलं इंटिग्रेशन ऑलमोस्ट संपत आलं आहे. आता इंटिग्रेशनचा मी नवीन पार्ट स्टार्ट करतो, ते आहे डिफायनाईट इंटिग्रल. ओके, आता लक्ष द्या. हे इंटिग्रेशनचं साईन आहे, बरोबर आहे. ही जी पोझिशन आहे, या पोझिशनला म्हणतात लोअर लिमिट. ही जी पोझिशन आहे, या पोझिशनला काय म्हणायचं? लोअर लिमिट. आणि ही रिप्रेझेंट करते इनिशियल व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी. ही पोझिशन आहे, याला म्हणतात अप्पर लिमिट. आणि ही रिप्रेझेंट करते फायनल व्हॅल्यू. सो इंटिग्रेशनमध्ये हे इंटिग्रेशनचं साईन, इथे दोन पोझिशन असतात. या पोझिशनला म्हणायचं लोअर लिमिट. लोअर लिमिट रिप्रेझेंट करतं इनिशियल व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी. हे अप्पर लिमिट हे रिप्रेझेंट करतं फायनल व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी. क्लिअर झालं? आपण याचे न्यूमरिकल सॉल्व करूया, म्हणजे तुमची आयडिया क्लिअर होईल. लिमिट पुट करून न्यूमरिकल कसं सॉल्व करायचं. इंटिग्रेशन सॉल्व करायची आपली नेहमीचीच मेथड असणार आहे. आता त्यात नवीन म्हणजे काय, आपल्याला हे लिमिट जे दिलेले असणार आहेत त्या लिमिटचे व्हॅल्यू पुट करायचं. मग आपण पहिलं न्यूमरिकल स्टार्ट करूयात. इंटिग्रेशन a to b 5x raised to 4 minus 7 root x plus 3 dx. आता तुम्हाला इथं दिलं आहे ते डिफायनाईट इंटिग्रल आहे, ज्याच्यामध्ये लोअर लिमिट किती आहे? ए. अप्पर लिमिट किती आहे? बी. आपलं फंक्शन कोणतं आहे? एक्स. म्हणजे एक्सची इनिशियल व्हॅल्यू ए आहे आणि फायनल व्हॅल्यू किती आहे? बी. मग पहिली स्टेप, प्रत्येक टर्मला इंटिग्रेट करायचं आणि डी एक्सनं मल्टिप्लाय करायचं. सो हे आलं इंटिग्रेशन ए टू बी 5x रेज टू 4 dx मायनस इंटिग्रेशन ए टू बी 7 रूट एक्स dx प्लस इंटिग्रेशन ए टू बी 3 dx. आपण नेहमी सॉल्व करतो इंटिग्रेशन, सेम तसंच सॉल्व करायचं आहे. आता कोइफिशियंटना बाहेर लिहायचं, म्हणजे हे आलं 5 इंटिग्रेशन ए टू बी एक्स रेज टू 4 dx मायनस 7 इंटिग्रेशन ए टू बी अंडर रूट एक्स आहे, म्हणजे हे किती आलं? एक्स रेज टू हाफ dx प्लस 3 इंटिग्रेशन ए टू बी dx. ओके, आता हे इंटिग्रेशन आपल्या नेहमीच्या फॉर्म्युल्यानं सिम्प्लिफाय करूयात. सो हे आलं 5 एक्स रेज टू 4 प्लस 1 अपॉन 4 प्लस 1. ओके, हा स्क्वेअर ब्रॅकेट आहे. आत्तापर्यंत आपण जे न्यूमरिकल सॉल्व केले त्या न्यूमरिकलमध्ये इंटिग्रेशनच्या व्हॅल्यू दिलेल्या नव्हत्या, लिमिट दिलेले नव्हते. मग आता मात्र आपल्याला लिमिट दिलेत, तर लिमिट पुट करूयात. हे ए आणि हे बी. ए इज लोअर लिमिट, बी इज अप्पर लिमिट. ए म्हणजे इनिशियल व्हॅल्यू ऑफ एक्स, बी म्हणजे फायनल व्हॅल्यू ऑफ एक्स. मायनस 7 एक्स रेज टू हाफ प्लस 1 अपॉन हाफ प्लस 1. लिमिट आले ए टू बी प्लस 3 इंटिग्रेशन डी एस इज एक्स आणि त्याची लिमिट आले ए आणि बी. ओके, सो हे आलं 5 एक्स रेज टू 5 अपॉन 5 लिमिट ए टू बी मायनस 7. हे आलं एक्स रेज टू 3/2 अपॉन 3/2 लिमिट ए टू बी प्लस 3 एक्स रेज टू हे एक्स लिमिट ए टू बी. हे 5 कॅन्सल झालं, हे 2 वर आलं, म्हणजे हे आलं एक्स रेज टू 5 लिमिट ए टू बी मायनस 14 अपॉन 3. हे बघा, हे 2 न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट झालं. सो 7 × 2 14 आणि हे 3 बाहेर लिहिलं. हे आलं एक्स रेज टू 3/2 लिमिट ए टू बी प्लस 3 हे एक्स लिमिट ए टू बी. आता आपल्याला लिमिटचे व्हॅल्यू पुट करायचे. आता हे एक्स आहे, ह्याची इनिशियल व्हॅल्यू किती आहे?
ए आणि फायनल व्हॅल्यू आहे बी. लिमिट पुट करताना अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, म्हणजे मी एकदा एक्सची व्हॅल्यू किती पुट करणार बी, म्हणजे हे आलं b⁵ मायनस a⁵. मी इथं लिमिट पुट केले, तुमच्या लक्षात आलं का? लिमिट पुट करताना अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, म्हणजे एक्सची पहिल्यांदा व्हॅल्यू मी किती पुट केली बी आणि नंतर किती पुट केली ए. पण आपण ह्या एक्सच्या व्हॅल्यू पुट केल्यात, पण एक्सची पॉवर 5 आहे, त्यामुळे हे आलं b⁵ मायनस a⁵ मायनस 14/3. हे आलं b⁵3/2 मायनस a⁵3/2 प्लस 3. एक्सची व्हॅल्यू पुट केली अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, सो हे बी मायनस ए. सो दिस इज अवर फायनल आन्सर. लक्षात आलं? आपलं यात आपण वेगळं काहीही केलेलं नाही आहे. आपण पूर्वी जे न्यूमरिकल सॉल्व केले सेम तसंच सॉल्व केलं, फक्त इथं इंटिग्रेशनला लिमिट दिले होते. तर लास्ट स्टेपला एकच्या व्हॅल्यू पुट करायच्या. व्हॅल्यू पुट करताना अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. क्लिअर झालं कसं सॉल्व करायचं? मी नेक्स्ट न्यूमरिकल घेतो म्हणजे तुम्हाला अजून क्लिअर होईल. इंटिग्रेशन p/q 1/x प्लस 2√x प्लस 4 dx. ओके, 1/x प्लस 2/√x प्लस 4 dx. पहिली स्टेप, प्रत्येक टर्मला इंटिग्रेट करायचं आणि dxला मल्टिप्लाय करायचं. मग हे आलं इंटिग्रेशन p/q 1/x dx प्लस इंटिग्रेशन p/q 2/√x dx प्लस इंटिग्रेशन p/q 4 dx. क्लिअर झालं? कोइफिशियंटना बाहेर लिहितो, डिनॉमिनेटच्या टर्म आहे त्यांना न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करतो. आता इथे बघा, हे खूप खूप इम्पॉर्टंट. हे 1/x आहे, एक्सला न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट कराल का? नाही. जर फंक्शनची पॉवर 1 असेल तर त्याला न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करायचं नाही. 1/xचं इंटिग्रेशन किती असतं? log x. सो हे आलं इंटिग्रेशन p/q 1/x dx प्लस 2 इंटिग्रेशन p/q. आता इथे लक्ष द्या, मी 2ला बाहेर लिहिलं म्हणजे इथे काय राहिलं 1/√x, म्हणजेच 1/x⁻². मग x⁻²ला तुम्ही न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट केलं किती येणार x⁻² dx प्लस 4 इंटिग्रेशन p/q dx. ही स्टेप तुमच्या लक्षात आली? मी काय केलं बघा, 2ला इंटिग्रेशनच्या बाहेर लिहिलं म्हणजे इथे किती राहिलं 1/√x राहिलं, म्हणजेच 1/x⁻² राहिलं. ते x⁻² आहे ती पॉवर अदर दॅन 1 आहे, त्यामुळे मला ती न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करावी लागेल. त्याला न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट केलं किती येणार x⁻² dx. सो हे आलं इंटिग्रेशन ऑफ 1/x. हे आलं log x p/q प्लस 2. हे आलं x⁻² प्लस 1 अपॉन -½ प्लस 1. हे p/q प्लस 4 इंटिग्रेशन dx इज x. लिमिट आले p/q. सो हे log x p/q प्लस 2. हे क्रॉस मल्टिप्लाय करतो x⁻1 प्लस 2 अपॉन 2 डिवायडेड बाय -1 प्लस 2 अपॉन 2 p/q प्लस 4. हे आलं x p/q. सो आता log x p/q प्लस 2. हे आलं x⁻² अपॉन 1/2 लिमिट p/q प्लस 4
एक्स लिमिट पी टू क्यू. सो हे आलं लॉग एक्स पी टू क्यू. हे टू न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट होईल म्हणजे हे आलं +4 रूट एक्स. क्लिअर झालं. एक्स रेज टू हाफ आहे त्याला आपण काय लिहिलं रूट एक्स पी टू क्यू +4 एक्स पी टू क्यू. आता लिमिट पुट करूया. लिमिट पुट करताना अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. इथे फंक्शन एक्स आहे म्हणजे एक्सची एक व्हॅल्यू काय असणार क्यू आणि एक व्हॅल्यू काय असणार पी. एक्सची फायनल व्हॅल्यू क्यू असणार, इनिशियल व्हॅल्यू पी असणार. लिमिट पुट करताना अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे हे आलं लॉग क्यू मायनस लॉग पी. इथे खूप जण गडबड करतात. इथे बऱ्याच जण लिहिताना लॉग पी क्यू मायनस पी लिहितात. असं लिहितात लिमिट पुट करताना. तर असं लिमिट पुट करायचं नाही. आपल्याला एकची व्हॅल्यू एकदा किती पुट करायची आहे क्यू आणि एकदा किती पुट करायची आहे पी. पण फंक्शन हे लॉगॅरिथमिक फंक्शन आहे त्यामुळे व्हॅल्यू पुट करताना कशी पुट करणार लॉग क्यू मायनस लॉग पी +4. आता एक्सची व्हॅल्यू एकदा पुट करणार क्यू एकदा पुट करणार पी म्हणजे हे काय आलं अंडर रूट क्यू मायनस अंडर रूट पी +4 क्यू मायनस पी. आता लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग ए अपॉन बी असतं त्यामुळे हे आलं लॉग पी अपॉन क्यू. कळलं. हे मॅथमॅटिकल रिलेशन आहे. लॉग पी मायनस लॉग क्यू लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग ए अपॉन बी. सॉरी इथं चुकलं. हे लॉग क्यू अपॉन लॉग पी +4 अंडर रूट क्यू मायनस अंडर रूट पी +4 क्यू मायनस पी. हे आपलं फायनल आन्सर. लक्षात आलं. लॉग ए मायनस लॉग बी फॉर्म्युला काय असतो लॉग ए मायनस लॉग बी इज इक्वल टू लॉग ए अपॉन बी. मग आता इथे माझ्याकडे लॉग क्यू मायनस लॉग पी आहे त्यामुळे हे काय आलं लॉग क्यू अपॉन पी आलं. क्लिअर झालं. समजलं का तुम्हाला. अजून आपण न्यूमरिकल सॉल्व करूयात. इंटिग्रेशन 0 to 2 4x³ मायनस 2x + 3dx. आता आपल्याला लिमिट दिलेत 0 to 2. कळलं. नेहमीच्या मेथडनं आपण सॉल्व करणार आहोत. पहिली स्टेप काय असणार आहे प्रत्येक टर्मला इंटिग्रेट करायचं आणि dxनं मल्टिप्लाय करायचं. सो हे आलं इंटिग्रेशन 0 to 2 4x³ dx मायनस इंटिग्रेशन 0 to 2 2x dx प्लस इंटिग्रेशन 0 to 2 3dx. आता इथे आपल्याला लिमिट 0 आणि 2 दिलं आहे बरोबर आहे. याचा अर्थ एक्सची इनिशियल व्हॅल्यू किती आहे 0 आणि फायनल व्हॅल्यू किती आहे 2. कळलं का. अप्पर लिमिट म्हणजे फायनल व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी लोअर लिमिट म्हणजे इनिशियल व्हॅल्यू ऑफ क्वांटिटी. मग हे इंटिग्रेशन सॉल्व करूयात. पहिल्यांदा नंबरना बाहेर लिहितो. सो 4 0 to 2 x³ dx मायनस 2 इंटिग्रेशन 0 to 2 x dx प्लस 3 इंटिग्रेशन 0 to 2 dx. नेहमीच्या फॉर्म्युल्याने याला सॉल्व करूयात. सो हे 4 हे आलं x³ 3+1 अपॉन 3+1 लिमिट 0 to 2 मायनस 2. आता इथे बघा एक्सची पॉवर काही नाही याचा अर्थ एक्सची पॉवर किती आहे 1 आहे बरोबर आहे. म्हणजे हे आलं x⁻1 + 1 अपॉन 1 + 1 लिमिट 0 to 2 प्लस 3 इंटिग्रेशन dx x लिमिट 0 to 2. सो हे आलं 4 x⁴ अपॉन 4 लिमिट 0 to 2 मायनस 2 अपॉन हे आलं
एक्स स्क्वेअर बाय 2 लिमिट 0 to 2 प्लस 3 हे आलं एक्स 0 to 2 हे 2 कॅन्सल झालं, हे 4 कॅन्सल झालं. आता एक्सची व्हॅल्यू आपल्याला पुट करावी लागेल. एक्सची फायनल व्हॅल्यू किती आहे 2 आणि लोअर लिमिट म्हणजे इनिशियल व्हॅल्यू किती आहे 0. आपण लिमिट पुट करताना अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे हे आलं 2⁴ मायनस 0⁴. कळलं का? मी एक्सची फायनल व्हॅल्यू किती पुट केली 2 आणि इनिशियल व्हॅल्यू किती पुट केली 0. व्हॅल्यू पुट करताना अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट मायनस हे आलं 2⁴ मायनस 0⁴ प्लस 3 हे आलं 2 मायनस 0. अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे हे आलं 16 2⁴ 2 इंटू 2 इंटू 2 इंटू 2 मायनस 2⁴ म्हणजे 4 प्लस 3 इंटू 2. सो 16 मायनस 4 प्लस 6 बरोबर आहे. म्हणजे किती आलं 16 मायनस 4 म्हणजे 14 प्लस 6 20. सो ह्या इंटिग्रेशनचं आन्सर किती आलं 20. मग आता बघा आपण 2 टाईपचे न्यूमरिकल घेतले. एकामध्ये मी अप्पर लिमिट आणि लोअर लिमिट एक्स आणि वाय घेतलं होतं. एक्स आणि वायच्या व्हॅल्यू आपल्याला माहीत नसतात तर ते लिमिट एक्स आणि वायच्या आपण ती लिमिट घेताना पी आणि क्यूच्या टर्ममध्ये घेतले होते. पी आणि क्यूच्या व्हॅल्यू माहीत नाही आहे तर त्या व्हॅल्यू तशाच येणार. आता हे जे लिमिट मी सॉल्व केलं हे इंटिग्रेशन मी सॉल्व केलं ह्याच्यामध्ये लिमिट 0 to 2 दिलं आहे. मग त्या व्हॅल्यू पुट करायचे आणि याला सिम्प्लिफाय करायचं. तुमच्या लक्षात आलं. अजून एक न्यूमरिकल करूयात. इंटिग्रेशन 0 to 1 5x⁴ मायनस 3x³ प्लस 2x प्लस 7 dx. ओके. आता तुम्हाला लिमिट किती दिलेत 0 आणि 1 दिलेत बरोबर आहे. म्हणजे एक्सची इनिशियल व्हॅल्यू किती आहे 0 आणि एक्सची फायनल व्हॅल्यू किती आहे 1. सो पहिली स्टेप प्रत्येक टर्मला इंटिग्रेट करायचं dxनं मल्टिप्लाय करायचं. सो हे आलं 0 to 1 5x⁴ dx मायनस इंटिग्रेशन 0 to 1 3x³ dx प्लस इंटिग्रेशन 0 to 1 2x dx प्लस इंटिग्रेशन 0 to 1 7 dx. बरोबर आहे. नंबरना बाहेर लिहायचं कोइफिशियंटना बाहेर लिहायचं. सो 5 इंटिग्रेशन 0 to 1 x⁴ dx मायनस 3 0 to 1 x³ dx प्लस 2 इंटिग्रेशन 0 to 1 x dx प्लस 7 इंटिग्रेशन 0 to 1 हे आलं dx. ओके. आता आपल्या नेहमीच्या फॉर्म्युलाने याला सिम्प्लिफाय करूयात. सो हे आलं 5 x⁴ प्लस 1 अपॉन 4 प्लस 1 लिमिट 0 to 1 मायनस 3 हे आलं x⁴ प्लस 1 अपॉन 3 प्लस 1 लिमिट 0 to 1 प्लस आता इथे एक्सची पॉवर काही नाही याचा अर्थ एक्सची पॉवर 1 आहे म्हणजे हे आलं x⁴ प्लस 1 अपॉन 1 प्लस 1 लिमिट 0 to 1 प्लस 7 इंटिग्रेशन dx इज x लिमिट 0 to 1. सो हे आलं 5 x⁵ अपॉन 5 लिमिट 0 to 1 मायनस 3 x⁴/3 4/4 लिमिट 0 to 1 प्लस इथे 2 लिहायचं राहिलं आहे प्लस 2 हे आलं x²/2 लिमिट 0 to 1 प्लस 7
हे आलं एक्स लिमिट 0 to 1. हे 5 कॅन्सल झालं, हे 2 कॅन्सल झालं. सो हे आलं एक्स रेज टू 5 0 to 1 मायनस 3/4 एक्स रेज टू 4 0 to 1 बरोबर आहे, प्लस एक्स स्क्वेअर लिमिट 0 to 1 प्लस 7 एक्स लिमिट 0 to 1. आता लिमिट पुट करायची आहेत. एक्सची इनिशियल व्हॅल्यू 0 आहे, फायनल व्हॅल्यू 1 आहे, लोअर लिमिट 0 आहे, अप्पर लिमिट 1 आहे. व्हॅल्यू पुट करताना अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट म्हणजे हे आलं 1/5 मायनस 0/5 मायनस 3/4 1/4 मायनस 0/4 प्लस हे आलं 1/2 मायनस 0/2 प्लस 7 हे आलं 1 मायनस 0. सो 1/5 म्हणजे 1, 0/5 म्हणजे 0, 1 मायनस हे आलं 3/4 प्लस 1 प्लस 7. क्रॉस मल्टिप्लाय करतो म्हणजे आलं 4 मायनस 3 अपॉन 4 प्लस 7 प्लस 1 8 बरोबर आहे. म्हणजे हे आलं 1/4 प्लस 8 बरोबर आहे का. सो 1 प्लस 32 अपॉन 4 सो हे आलं 33 अपॉन 4. दिस इज अवर फायनल आन्सर. क्लिअर झालं. इंटिग्रेशन कसं सॉल्व करायचं लक्षात आलं. तुम्हाला जर व्हॅल्यू दिले असतील तर ते व्हॅल्यू पुट करायच्या आणि व्हॅल्यू पुट करताना अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट. आपण नेक्स्ट लेक्चरमध्ये देखील हेच सॉल्व करणार आहोत. अजून एक न्यूमरिकल करूयात म्हणजे तुमची आयडिया क्लिअर होईल. ओके, सो बघा, इंटिग्रेशन YZ 2/x प्लस रूट एक्स प्लस 7 dx. ओके, आता आपल्याला लोअर लिमिट किती दिलं आहे y, अप्पर लिमिट किती दिलं आहे z. ओके, म्हणजे एक्सची इनिशियल व्हॅल्यू किती आहे y आणि फायनल व्हॅल्यू किती आहे z. सो पहिली स्टेप इंटिग्रेट करणं. सो हे आलं इंटिग्रेशन YZ 2/x dx प्लस इंटिग्रेशन YZ. आता इथे बघा हे अंडररूट एक्स आहे. अंडररूट एक्स म्हणजेच एक्स रेज टू हाफ म्हणजे हे आलं एक्स रेज टू हाफ dx प्लस इंटिग्रेशन YZ 7 dx. कोइफिशियंटना बाहेर लिहितो. सो हे आलं 2 इंटिग्रेशन YZ 1/x dx प्लस इंटिग्रेशन YZ x रेज टू हाफ dx प्लस 7 इंटिग्रेशन y टू z dx. सो हे आलं 2. पुन्हा एकदा मी बजावतोय तुम्हाला 1/x. इथं एक्सला न्यूमरेटरमध्ये ॲडजस्ट करायचं नाही. 1/x इंटिग्रेशन किती लॉग एक्स. सो हे आलं लॉग एक्स आणि लिमिट आले YZ बरोबर आहे, प्लस हे आलं एक्स रेज टू हाफ प्लस 1 अपॉन हाफ प्लस 1 YZ लिमिट प्लस 7 इंटिग्रेशन ऑफ dx x लिमिट YZ. सो हे आलं 2 लॉग एक्स लिमिट YZ प्लस हे आलं एक्स रेज टू 3/2 अपॉन 3/2 कळलं लिमिट YZ प्लस 7 एक्स लिमिट YZ. आता इथे बघा हे 2 न्यूमरेटरमध्ये जाईल आणि 3 खालीच राहील म्हणजे हे आलं 2
लॉग एक्स वाय झेड प्लस 2/3 एक्स रेज टू 3/2 लिमिट वाय झेड प्लस 7 एक्स लिमिट वाय झेड. आता लास्ट स्टेप म्हणजे आपल्याला आता लिमिटचे व्हॅल्यू पुट करावे लागणार. लिमिटचे व्हॅल्यू पुट करताना एकची इनिशियल व्हॅल्यू वाय आहे आणि फायनल व्हॅल्यू झेड आहे. व्हॅल्यू पुट करताना अप्पर लिमिट मायनस लोअर लिमिट, बरोबर आहे. म्हणजे हे आलं 2 लॉग झेड मायनस लॉग वाय. मी पुन्हा एकदा क्लिअर करतो, हे लॉग झेड मायनस वाय असं लिहायचं नाही. हे कसं येणार, लॉग झेड मायनस लॉग वाय प्लस 2/3 झेड रेज टू 3/2 मायनस वाय रेज टू 3/2 प्लस 7 हे आलं झेड मायनस वाय. आता इथे बघा, लॉग ए मायनस लॉग बी म्हणजे लॉग ए अपॉन बी असतं. मग हे आलं 2 लॉग झेड अपॉन वाय प्लस 2/3 हे आलं झेड रेज टू 3/2 मायनस वाय रेज टू 3/2 प्लस 7 हे आलं झेड मायनस वाय. सो हे आपलं फायनल आन्सर. याच्या पुढे याला काही सिम्प्लिफाय करता येणार नाही. मगाचं जे न्यूमरिकल होतं त्याच्यामध्ये तुम्हाला वाय झेडच्या ऐवजी नंबर दिलेले होते, त्यामुळे आपल्याला एकच्या व्हॅल्यू पुट करून फायनल आन्सर काढता आलं होतं. आता इथे काही सिम्प्लिफाय होणार नाही, हे एवढंच राहिलं. फक्त ही स्टेप लक्षात घ्या, लॉग ज्या वेळेला असेल, ज्या वेळेला लॉगॅरिथमिक फंक्शन असेल ते पुट करताना लॉग झेड मायनस वाय असं करायचं नाही. तर ते काय असणार आहे, लॉग झेड मायनस लॉग वाय आणि लॉग ए मायनस बी म्हणजे लॉग ए अपॉन बी असतं. त्यामुळे काय आलं, लॉग झेड अपॉन वाय. क्लिअर झालं. नेक्स्ट लेक्चरमध्ये आपण या स्टेपचे न्यूमरिकल सॉल्व करायचे आहेत. घरी तुम्ही देखील असेच वेगळे नंबर घ्या, वेगळे न्यूमरिकल तयार करा आणि सॉल्व करा, म्हणजे तुमची प्रॅक्टिस होईल. ठीक आहे, थांबूया.